अमेरिकेमध्ये दुसऱ्या देशामध्ये कोलंबिया युनिव्हर्सिटीमध्ये खूप शिकले. लंडनच्या युनिव्हर्सिटीमध्ये सुद्धा ते खूप शिकले. तुम्हाला ते समजायचं नाही. खूप म्हणजे त्यांना फ्री PhD मिळाला. फ्री PhD. PhD म्हणजे अभ्यासातले डॉक्टर. PhD म्हणजे PhD म्हणजे मला मोठा आवाज पाहिजे. PhD म्हणजे अभ्यासातले डॉक्टर. जसं तुम्हाला सुद्धा व्हायचंय कोणाला तरी अभ्यासातले डॉक्टर. अभ्यासातले डॉक्टर म्हणजे ते खूप शिकलेले होते. इतके शिकले की त्यांच्या इतका शिकलेला किंग सुद्धा नव्हता. त्यावेळेचा जो किंग होता ना तो सुद्धा त्यांच्या एवढा शिकलेला नव्हता. कुणीच आजपर्यंत इतकी वर्ष झाली आहेत पण आजपर्यंत बाबासाहेब आंबेडकरांनी इतका त्यांच्या इतका शिकलेलं कोणीही नाही. त्यांच्या इतकं शिकलेलं कोणीही नाही. ते इतके शिकले, इतके हुशार होते. आपण तुम्हाला माहित आहे का जेव्हा ते तुमचे एवढे होते ना, लक्ष द्या आता, जेव्हा ते तुमचे एवढे होते, लहान होते, तेव्हा ते आईला म्हणायचे की मला शाळेत घाल ना, मला शाळेत जाऊ दे ना. त्यांच्या पप्पांना म्हणायचे. मग त्यावेळेला काय व्हायचं माहिती आहे का, काही मुलांनाच शाळेमध्ये परमिशन मिळायची आणि जे गरीब असायचे ना त्यांना शाळेत येऊ देत नव्हते. ते खूप गरीब होते, ओके. त्यांना शाळेत येऊ देत नव्हते. त्यावेळेला ते म्हणायचे तुम्हाला शाळेत यायला परवानगी नाही. आणि तरी पण ते म्हणाले नाही मला शिकायचं, मला मोठं ऑफिसर बनायचंय. आणि मग त्यांच्या वडिलांनी त्यांना एका शाळेमध्ये ऍडमिशन घेतली. आणि त्या शाळेमध्ये ऍडमिशन जेव्हा घेतली तेव्हा त्यांना शाळेच्या आतमध्ये त्यांच्या क्लासमध्ये त्या टीचरनी बसायला परवानगी दिली नाही. तुम्हाला बसायला परवानगी मिळणार नाही कारण तुम्ही खूप गरीब आहे. लक्षात. त्यावेळेला काय माहिती का, तुम्ही हा मोठा आहे, हा छोटा आहे, ओके नाही. आणि छोटा जो असला तर त्याच्याकडे लक्ष द्यायचं नाही कोणी. त्यांनी फक्त दुसरी छोटी कामं करायची. आणि जे मोठे असायचे त्यांनीच फक्त ऑफिसर बनायचं, छोट्यांनी ऑफिसर बनायचं नाही, असं होतं त्यावेळेला. पण बाबासाहेब आंबेडकर काय म्हटलं त्यावेळेला, त्यांचं नाव भीमराव सुद्धा होतं. ते म्हटले की नाही मी स्कूलमध्ये जाणार आहे. आणि ते कुठे बसायचे माहिती आहे का तुम्हाला, आपण आता तुमच्या पायात शूज असतात पण आपण जेव्हा जय बाप्पा करतो तेव्हा आपण चपला इथे काढतो ना, शूज इथे काढतो ना, हो की नाही. मग ते काय करायचे, क्लासच्या बाहेर एक छोटस पोतं किंवा छोटीशी सतरंजीचा तुकडा टाकून क्लासच्या बाहेर बसायचे आणि तिथून ऐकायचे की टीचर कसं शिकवतात मुलांना. आई ना ग्रेट होते का नाही. कारण टीचर त्यांना आतमध्ये येऊच देत नव्हत्या. मग ते क्लासच्या बाहेर बसायचे, जिथे चपला ठेवतात तिथे ते आपलं पोतं किंवा छोटीशी सतरंजीचा तुकडा फाटका तो ठेवायचे आणि त्याच्यावर बसून टीचर काय शिकवतात, कसं शिकवतात हे मन लावून ऐकायचे. आणि तुम्हाला माहिती आहे का, तुम्हाला खूप आश्चर्य सरप्राईज वाटेल, एवढं सगळं करून सुद्धा आतमधले कोणीच फर्स्ट येत नव्हते. बाबासाहेब जे बाहेर बसायचे ना चपलांच्या शेजारी अभ्यास करत, ते नेहमी क्लासमध्ये फर्स्ट यायचे. किती हुशार होते समजलं ना. पण त्यांना आतमध्ये यायला परवानगी द्यायची नाही टीचर्स, ते बाहेर बसायचे. समजा आता ह्या गेटच्या बाहेर तिथून बसून ऐकायचे आणि क्लासमध्ये तेच फर्स्ट यायचे. पण ते फर्स्ट जरी आले तरी त्यावेळेच्या टीचर्सनी कधी त्यांना गिफ्ट दिलं नाही. पण त्यांना खूप वाईट वाटायचं की मी एवढा फर्स्ट येतो, मला आतमध्ये बसून देत नाही, मी बाहेर बसतोय, मी फर्स्ट येतोय तरी मला गिफ्ट देत नाही, कुणी मला म्हणत नाही शाबास
किती छान आहेस तू, हो की नाही? आता आपल्या क्लासमध्ये कोणी पण छान केलं की आपण शाबास म्हणतो ना आणि त्याला गिफ्ट देतो ना, पण बाबासाहेबांना कोणी गिफ्ट दिलेलं नाही, त्यामुळे त्यांना वाईट वाटायचं. आणि मग त्यांनी ठरवलं की मी हे सगळं चेंज करणार. हे जे म्हणतात ना, हा मोठा आहे, हा छोटा आहे, मोठ्यालाच फक्त ऑफिसर बनणार, मोठाच फक्त मंत्र बोलणार, मोठाच फक्त छान छान ठिकाणी काम करणार, आणि छोटा काही छोटी छोटी कामं करणार, त्याला छोट्या छोट्या घरात राहणार. मी हे सगळं बदलणार आहे. ते जेव्हा अमेरिकेला जाऊन कोलंबिया युनिव्हर्सिटीमध्ये शिकले, तिथे त्यांचा स्टॅच्यू आहे, तिथे शिकले, त्यांनी त्यांचा स्टॅच्यू बनवला अमेरिकेवाल्यांनी. ते सुद्धा खूप सरप्राईज झाले की किती हुशार व्यक्ती आहे, किती हुशार माणूस आहे हा, त्यांनी बनवलं. तर बाबासाहेबांनी जर ठरवलं असतं की मला छान जीवन जगायचं, तर ते अमेरिकेतच राहून खूप छान जीवन जगू शकले असते. त्यांना मोठा बंगला मिळाला असता, गाड्या मिळाल्या असत्या, ते मोठे तिथे प्रोफेसर झाले असते. पण ते काय म्हटले की नाही, मी माझ्या देशात जाईल. माझा देश म्हणजे कुठला? इंडिया. माझा देश म्हणजे कुठला? इंडिया. हिंदुस्तान. कुठला? हिंदुस्तान. भारत. मी माझ्या देशात जाईन आणि माझ्या देशामध्ये जे समजतात ना की छोटे लोक आहे, त्या मुलींना काही कुठल्याही प्रकारची फॅसिलिटी द्यायची नाही, कुठल्याही प्रकारचं त्यांना छान छान राहू द्यायचं नाही. मी हे सगळं चेंज करणार आहे. म्हणून ते पुन्हा भारतामध्ये आले आणि त्यांनी हे जे उच्च नीच असं समजतात ना, गर्ल्स बॉईज असं समजतात ना, हे सगळं त्यांनी काढून टाकलं. ते किंगच्या दरबारामध्ये सगळे शिकलेले होते ना. कोर्टमध्ये